अक्षय तृतीया वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संदर्भांचा अद्वितीय संघ। आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणामागे केवळ धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक आणि सामाजिक शहाणपण लपलेलं असतं, आणि अक्षय तृतीया याचा उत्तम नमुना आहे। हा सण केवळ श्रद्धेचा उत्सव नाही, तर तो आहे सूर्याच्या गतीशी आणि मानवी मनोविज्ञानाशी जोडलेली एक अत्यंत बुद्धिमान परंपरा। प्रथम पाहूया याचा वैज्ञानिक आणि कृषी संदर्भ। अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला येतो, जेव्हा सूर्य वृषभ राशीत प्रवेश करतो आणि सूर्याची किरणं सर्वाधिक शक्तिशाली आणि पोषक ठरतात। हा काळ म्हणजे निसर्गाचं परिवर्तन, थंडीचा अंश मागे पडलेला आणि पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागलेली। शेतीप्रधान भारतात या काळात शेतकरी नव्या हंगामाच्या तयारीला सुरुवात करतात। या दिवसाला पेरणीपूर्व संकल्प दिवस म्हणूनही पाहिलं जातं, ज्यामुळे नव्या ऊर्जेने, नवीन आशेने आणि सकारात्मक मानसिकतेने कामाला सुरुवात होते। हेच आपल्या पूर्वजांनी एक शुभ मुहूर्त ठरवलं, कारण निसर्ग, सृष्टी आणि मानवाचं एक अदृश्य पण सुसंगत नातं त्यांनी ओळखलं होतं। आता पाहूया याचा मानसिक आरोग्याशी असलेला गहिरा संबंध। अक्षय तृतीया हा दिवस अक्षय म्हणजे कधीही क्षीण होणारी सकारात्मकता देतो। या दिवशी दान करावं, सत्कर्म करावं, चांगल्या गोष्टींची सुरुवात करावी ही परंपरा आहे फक्त श्रद्धेची नाही, तर मानवाच्या मनोबलाची पुनर्बांधणी करणारी शक्ती। दान करताना अन्न, वस्त्र, संपत्ती किंवा शिक्षण, मनात एक वेगळाच आंतरिक आनंद आणि समाधान उमटतो। हे फक्त धर्मासाठी नाही, हे आहे मानसिक समाधानासाठी, आत्मसुखासाठी। जेव्हा आपण एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवतं, तेव्हा आपल्या मनात एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळीच शांती निर्माण होते। मानसशास्त्र सांगतं, सकारात्मक कृती, नियमित दान, सत्कर्म हे मानसिक आरोग्यासाठी औषधासारखे असतात। सांस्कृतिकदृष्ट्या पाहिलं तर अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे आपल्या परंपरांचा सन्मान आहे। या दिवशी सोनं, चांदी, मालमत्ता खरेदी केली जाते, यामागे शुभतेची ऊर्जा टिकवण्याचा विश्वास आहे। पण खरी संपत्ती ही दिसणारी नाही, तर जपलेली संस्कृती आणि परंपरा असते। आई आपल्या मुलाच्या हातात पहिल्यांदा पुस्तकी पाटी देते, आजी तिच्या नातवाला एखादं गोड व्रतकथांचं पुस्तक देते। हे संस्कार पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवणं हेच खऱ्या अर्थाने अक्षय तृतीया आहे। म्हणूनच मित्रांनो, अक्षय तृतीया ही केवळ एक धार्मिक गोष्ट नाही, ती आहे मानवतेचा, निसर्गाचा आणि मनोशक्तीचा सोहळा। ती आपल्याला शिकवते, सकारात्मकतेचा आरंभ करा, योग्य दिशा ठरवा आणि श्रद्धेने नव्या अध्यायाची सुरुवात करा। कारण आजचा चांगला विचार उद्याचे यशस्वी आयुष्य घडवतो।